नमस्कार, स्वागत आहे आपले हिल टिप्समध्ये। तर आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीविषयी माहिती। भारत हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे यात भारत देशात कृषी व्यवस्था व त्याच्याशी निगडीत अनेक सण समारंभ साजरे केले जातात। त्याचप्रमाणे मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात व हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या 10व्या मराठी महिन्यात येणारा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे। या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात। हरभरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात। बायका उखाणे घेतात व एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतात। आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो। सूर्य या देवाला समर्पित अनेक स्थानिक व हिंदू दिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात। ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो। सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे। लीप वर्षामध्ये एक दिवस जोडल्यामुळे मकर संक्रांतीची तारीख थोडी बदलू शकते। लीप वर्षात मकर संक्रांत 15 जानेवारीला येते, अन्यथा 14 जानेवारीला असते। हा सण रंगबिरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे, काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, शेकोटी पेटवणे आणि मेजवानी यासारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते। हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात। जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रापैकी एक, अंदाजे 60 ते 100 दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात। या कार्यक्रमात ते सूर्याला प्रार्थना करतात। गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात। ही परंपरा आदि शंकराचार्यांना दिली जाते। तर ही होती मकर संक्रांतीविषयी माहिती। आणि अशाच नवनवीन गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।